आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार मंडळी, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार सौभाग्यवती सुनीता अमर नलवडे यांच्या विजय मिरवणुकीनंतर प्रभागातील मतदारांचे आभार मानताना काय म्हणाले गणेश खटके, जाणून घेऊयात सविस्तर। नाही कधी तसंच लोक इथं मतदानाला सुद्धा कमी पडणार नाही आणि ते लोकांनी दाखवून दिलं। आणि जे म्हणत होते की बाबा आता इथं आतापर्यंत मागचा इतिहास बघितला तर आतापर्यंत दगड जरी उभा केला तरी तिथं ती माणूस येत होता, पण त्याच ठिकाणी आज दत्ता मामांच्या सत्तेतला माणूस आला आणि तोही 100 मतांनी आला। ही काही जोक नाहीये। या निमित्ताने एवढं सांगू शकतो की कुणी लोकांना गृहीत धरू नका आणि हा एकच मतदार आहे, तो काहीच करू शकत नाही असं तर कधीच करू नका, कारण एक माणूस काय करू शकतो ही आजच्या मताने दाखवून दिलेलं आहे। कारण आता मी एक उदाहरण सांगतो की एक माझा आता हे बाहेरगावचं मतदान वगैरे मी गोळा करताना मी अभ्यास केला। एक मतदार असा होता की ती म्हणला मी आतापर्यंत 5-6 वेळा मतदान केले, पण आतापर्यंत मतदान केलेला तो माणूस निवडून आलेला नाही। त्याला सुद्धा मी आवर्जून बोलवलं आणि त्याला म्हणलं तुझं आतापर्यंत कलंक मिटवायचं असेल तर ह्याच्यासारखी चांगली संधी नाही म्हणलं। आणि मला त्यांनी मतदान केलं आणि त्यांनी खरंच जिंकून दाखवलं। कोणी म्हणतं ना यू ही नहीं होती हाथों के आगे उंगलियां, रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है। हाताच्या पुढे आपण नशीब म्हणतो, पण नशिबाच्या अगोदर ही 5 बोट जी आहेत ना ही परमेश्वरांनी मेहनत करण्यासाठी दिलेली आहेत। आणि आपण जर चांगल्या मनाने चांगल्या विचाराने एखाद्याचं काम करायचं ठरवलं ना तर खरंच हा इतिहास घडल्यासारखंच आहे। त्याच्यामुळं कारण एक उमेदवार जिथं 300 मतांनी येतो तर समोरचा उमेदवार 100 मतांनी दुसऱ्या पार्टीचा येतो, म्हणजे ही काही जोक नाहीये। आणि आता इथं कुठं आपण निवडून आलोय हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे दादांना सुद्धा की आपण 8 दिवस जसं लोकांच्या मनामध्ये गजर, कानामध्ये गजर लावला होता की आपल्या घड्याळाचा, त्याचप्रमाणे आता 5 वर्ष आणि येणारी पुढची बहुतेक वर्ष आपल्याला लोकांच्या तक्रारी ऐकायच्यात, आपल्याला लोकांच्या समस्या ऐकायच्यात आणि त्या सगळ्या समस्यांचं निराकरण आपल्याला करायचंय। आणि आता मी लोकांना सुद्धा सांगू इच्छितो की नगरसेवक फक्त सुनीताताई नाहीये, नगरसेवक मी आहे, तुम्ही आहे, प्रत्येक जण, प्रत्येक घरातला प्रत्येक मेंबर नगरसेवक आहे। तिथून पुढे कुणाला जरी अडचण आली तरी 5 वर्ष आपण त्यांची सेवा करायची आहे। आणि आम्ही त्यांच्यासाठी, ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांच्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करणार। आणि मी राहिलेल्या 4 उमेदवारांना, सगळ्याच 4 उमेदवारांना, ही लोक आपलीच होती, शेवट कुणाला तरी एकाला वरती जायचं होतं, ती संधी परमेश्वरांनी तुम्हाला दिली। कारण हे समीकरण जुळले, जिथं दत्ता तिथं सत्ता म्हणतात ना, तसं दत्ताच्या मंदिरामध्ये आणि आपल्याला सत्तेश्वर मामा होते त्यांचं आपल्याला योगदान भेटलं। आणि मामांनी साहेबांनी खरंच आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेलं आहे। ते ज्यांनी घेतलं, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण त्यांचं खरंच खूप मोठं योगदान आहे। आणि दत्ता मामांचं म्हणा, भरत शेठचं म्हणा, साहेबांचं म्हणा, पहिल्यापासून झुकलेली आहेत माणसं। आज तो राज्याच्या राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पदावर आहे, पण तो कायम झुकलेला असतो, कायम सर्वांना नमस्कार करतो। निसर्गाचा एक नियम आहे, जो झुकून चालतो ना, डोंगरावर बिंगरावर जो चालणारा माणूस तो झुकून चालतो, म्हणजे ज्याची वरती जायची लक्षणं असतात तो कायम झुकूनच चालतो। आणि जो खाली येत असतो तो ताटमान्याने येत असतो, पण त्याला माहित नसतं की तो खाली येतोय। त्याच्यामुळं आपण सुद्धा हवेत जायची गरज नाही, आपण सुद्धा शांत चित्ताने राहून आपल्याला फक्त लोकांची सेवा करायची। एवढंच लक्षात ठेवा, दादाने विमानाचा प्रवास भरपूर केलेला असेल। दादाने मी एकच उदाहरण सांगतो की विमानात प्रवास करताना वरती गेल्यावर मजा वाटते, पण ज्या लोकांमुळे आपण वरती गेलो ती लोक आपल्याला छोटी दिसायला लागतात। फक्त आपल्याला तेवढं करायचं नाही, ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणले ना त्या लोकांना आपण कधीच विसरायचं नाही। एवढंच मी आपल्या सर्वांना दादांच्या वतीने सांगू इच्छितो। आणि तुम्ही सर्वांनी खरंच जे सहकार्य केलं
ते विसरण्यासारखं नाहीये. खूप खूप आभार. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार.